आणि मी माझ्या एकदा आईला विचारलं होतं, की "तुला काय वाटतं, की मी काय करावं?" तर ती म्हणली, "तू काही पण कर, पण तू ज्यावेळेस जाशील त्यावेळेस म्हणतील लोकं, की ही प्रकाश पावलेंची मुलगी चालली आहे. बरं. पण ज्यावेळेस आम्ही जाऊ कुठं बाहेर, तर लोकांनी बोललं पाहिजे, की ही निलिमा पावलेचे आई-वडील आहेत." रिझल्ट लागला अचानक. तर क्षणी समजलंच नाही, की काय झालंय. असं घरच्यांना फोन करायचं तर ते हात पण काम करत नव्हते. आदल्या दिवशी एक नॉर्मल लाईफ होती आणि दुसऱ्या दिवशी ती नॉर्मल लाईफ पूर्ण चेंज होऊन गेली. 4 ते 5 वर्ष एकलकोंडं जग होतं, की फक्त आपली फॅमिली, आपण, फक्त तितकंच. खरंच खूप भाग्यवान आहे, की मी म्हणेन, की माझ्या घरच्यांनी माझ्यात कधीच असं पार्शालिटी केली नाही, की माझे 2 भाऊ आहेत मला. हं. त्यांनी मला माझ्या भावांपेक्षा जास्त जीव लावलाय. असं कधी मला जाणवलं पण नाही, की मी मुलगी आहे, की मी हे करू शकत नाही किंवा काय नाही. ते म्हणायचे, "तू कर, आम्ही आहे." त्यांचं म्हणणं हे येतं, की तुझ्यामुळं आम्ही आज 4 माणसांमध्ये तुझ्यामुळं आम्हाला बसण्याची संधी भेटली. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे पण असतील. हं, कदाचित असेही काही लोकं असतील, की त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्यात. हं, तर ते तुम्हाला गाईड करत असतील. हं, त्यांचा रिझल्ट येत नाही, तुमचा रिझल्ट आला. काय हं. चुका होतात नक्की अभ्यास करताना? आपल्या आई-वडिलांच्या कष्टांकडे बघायचं, की त्यांनी आपल्याला कशा परिस्थितीतनं इथपर्यंत पाठवलंय. त्यांचे कष्ट आपल्या समोर ठेवायचे आणि करत राहायचं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपल्याकडे जनरली जर पाहिलं, नॉर्थ ईस्टचा जर पार्ट सोडला, तर शेतकरी म्हटलं की पुरुषाकडेच पाहिलं जातं आणि विशेषतः शेती संदर्भात सर्व माहिती ही पुरुषांकडेच असते. परंतु आज कृषीप्रधान देशामध्ये कृषीशी रिलेटेड खूप महाविद्यालय आहेत आणि त्याच्यामधून कृषी पदविका घेऊन बऱ्याच महिला बाहेर पडताना आपण पाहतोय. परंतु त्या कुठेतरी शेती प्रगत करताना किंवा शेतीमध्ये त्यांचा वाटा दिसत आपल्याला नाही तेवढा. कारण का? कारण सोशल मीडियावरती काही ठराविक नावं असतात, की जे शेती करतात. कोणाकडे गायींचा गोठा असतो, म्हणजे शेतीपूरक व्यवसाय असतात. त्याच्यामध्ये ते तंत्रज्ञान वापरत असतात. परंतु स्पर्धा परीक्षेमधून आपण पाहत असतो, की वेगवेगळी पदं कृषीच्या बाबतीत भरली जातात. आज वास्तव कट्ट्यावरती राज्यसेवा 2024 मधून जे काही तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदं भरली गेली. त्याच परीक्षेमध्ये तालुका कृषी अधिकारीपदी निवड झालेल्या निलिमा पावले मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक खरं तर भानगावसारख्या दुष्काळीच भाग म्हणावा लागेल, कारण माझ्या शेजारचं गाव आहे म्हणून उल्लेख करावा वाटतो. अशा छोट्याशा गावातून गाव मोठे आहे, परंतु दुष्काळी भाग आणि एकंदरीतच शेतकरी कुटुंबातील या अधिकारी आपल्यासोबत आहेत. मॅडम, खरं तर तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा कशी होते? कृषी अधिकारी पद नक्की त्याचं काम काय असतं? हं, आणि कशा पद्धतीने ही परीक्षा होती? कारण पूर्वी ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती, हं, आता डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झाली. हं, मला वाटतं तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा देऊनच आज या पदावरती आहात आणि आपण आज चर्चा करतोय. हं. काय नक्की स्पर्धा परीक्षेकडे यायचं ही जी तुमची इच्छा होती, कारण बरेच जण कोणीतरी अधिकाऱ्यांची भाषणं ऐकत असतं, कोणतरी गावातला सत्कार पाहत असतं किंवा काहींचं लहानपणापासून स्वप्न असतं. तुम्ही काय आलात? तेच की माझं पण लहानपणापासून स्वप्न होतं, की आपल्याला स्पर्धा परीक्षा करायचंय, हं. प्रशासनात यायचंय आणि मी माझ्या एकदा आईला विचारलं होतं, की "तुला काय वाटतं, की मी काय करावं?" तर ती म्हणली, "तू काही पण कर, पण तू ज्यावेळेस जाशील त्यावेळेस म्हणतील लोकं, की ही प्रकाश पावलेंची मुलगी चालली आहे. बरं. पण ज्यावेळेस आम्ही जाऊ कुठं बाहेर, तर लोकांनी बोललं पाहिजे, की ही निलिमा पावलेचे आई-वडील आहेत." क्या बात है! तर मग तेव्हापासून मी ठरवलं, की आपल्याला जर स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करायचंय समाजात, तर आपल्याला स्पर्धा परीक्षेशिवाय ऑप्शन नाहीये. तर मग मी लहानपणापासून तेच ठरवलं आणि मग 10वी नंतर 11वी-12वी सायन्सनी केलं आणि मग 12वी नंतर ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घ्यायचं होतं. तर मग ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग याला ॲडमिशन घेतलं आणि मग त्यानंतर त्यावेळेस थोडाफार स्टडी केला, पण काही गाईडन्स नव्हता एवढा जास्त. तर मग पुण्यात आले 2022ला 21ला बरं. पास आउट झाल्यानंतर. कोविड नंतर. हं. आणि मग 22ला पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला स्टडी स्टार्ट केला. तर 2022ची प्रिलिम्स जी होती, ॲड होती ॲग्रीकल्चरची तिची प्रिलिम्स निघाली. तर मग तिची मेन्स केली. मेन्स केल्यानंतर मग त्याचा इंटरव्ह्यू पर्यंत गेले, पण काही कारणास्तव नाही झालं हं. त्यावेळेस सिलेक्शन. तर मग ते झाल्यानंतर मग थोडा एक अभ्यास जी-एसचा चालू ठेवला. ते थोडा वेळ गेल्यानंतर मग 23ला काय ॲड नाही आली ॲग्रीकल्चरची.
2024ला परत ऍड आली. बरं. मग त्याच्यामध्ये मग प्रिलिम्स केली. मग प्रिलिम्स झाल्यानंतर मग मेन्स. तर ती पूर्वीची जी प्रिलिम्स होती ती होती आमची ऑब्जेक्टिव्ह आणि होती डिस्क्रिप्टिव्ह. आणि मग ह्याच्यामध्ये असं होतं की आपण असं म्हणतो की आता सध्या मी स्टडी करेल आणि नंतर नाही करणार. पण असं नाहीये. म्हणजे मी डिग्रीला इतका स्टडी केला होता की असं पूर्ण म्हणजे आता जसे पेपर लिहिली ना मी तसेच डिग्रीला पेपर लिहिलेली. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा, मध्ये थोडक्यात. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. बरोबर. आणि त्या अभ्यास जो केला ना त्यावेळेस त्याचा खरंच इतका फायदा झाला की आपण असं नाही ठरवलं पाहिजे की नाही मी आता नाही करत पण आता मी नंतर जाऊन अभ्यास करेल. आपण कधी पण केलेला अभ्यासाचा कुठं फायदा होईल काही सांगता येत नाही. आणि इव्हन शाळेत पण ज्या शिक्षकांनी शिकवलं ना मला 10वी पर्यंत पण, तर त्या शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टी पण अशा मी इतक्या मनात ठेवल्या होत्या की त्याच्या कन्सेप्ट आहेत त्या अजून पण आठवतात. आणि मग त्या गोष्टींचा मला फायदा झाला. आणि जे आपण एक 10वी पर्यंतच म्हणतो की आपल्या हँडरायटिंग वगैरे सुधरत असते. बरोबर. तर ते हँडरायटिंग मध्ये ते जे शिक्षक आहेत त्यांचा खूप मोठा रोल आहे. तुमचं चांगलं आहे म्हणायचं आहे. हा, त्याचा खूप फायदा झाला मला आता की हँडरायटिंगचा फायदा होतो हो. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. हँडरायटिंग, परत प्रेझेंटेशन, डायग्राम्स काढायच्या या त्या गोष्टी याचा सगळ्याचा फायदा. म्हणजे ही मेहनत आता बघितली तर एक मेन्ससाठी मेहनत 6 महिन्यांची होती. पण त्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड हे एक असं बघायला गेलं तर भरपूर वर्षांचं होतं. एमपीएससीने तर पहिल्यांदाच घेतले होते डिस्क्रिप्टिव्ह. हा, एमपीएससी सगळ्यांच्या मनात अशी भीती होती हा, की भीती आता होती. आम्हाला लिहिता येईल का किंवा काय. तशी तुम्हाला नाही भीती वाटली त्यावेळेस? भीती वाटली. पण एक मनात होतं की करायचं आपल्याला. करायचं तर मग करायचंच. मग सुरुवातीपासूनच लिहायची प्रॅक्टिस केली. सरांचं ते गायडन्स खाली मग पण मग गोष्टी केल्या. याच्यासोबत तुम्ही बाकी एक्झाम देत नव्हते? बाकीच्या एक्झाम दिल्या. मग ह्याची मेन्स दिल्यानंतर ग्रुप बी ची एक्झाम दिलेली आणि ग्रुप सी ची. ग्रुप डी ची नाही निघली, पण ग्रुप सी ची प्रिलिम्स निघली मग. आणि मग ही एक ह्याची मेन्स झाली होती तोपर्यंत. मग त्यानंतर तिची मेन्स निघली आणि मग आता त्याची पण स्किल टेस्ट पर्यंत आली आता त्यासाठी अच्छा. पण. बरं, पण आता ही एक्झाम होती कशी नक्की? कारण बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये काय माहिती असतं, हां. एकतर राज्यसेवेतून पोस्ट मिळेल तर तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी आणखी 1-2 पोस्ट. तालुका कृषी अधिकारी हा फक्त काही स्कीम आल्या, योजना आल्या तर शेतकऱ्यांना माहिती असतात किंवा कुठं काही आपत्ती आली किंवा ह्या गोष्टींमध्ये असतात. तालुका कृषी अधिकारी पद हे कुणाला जास्त माहित नसतं. हो. काय नक्की याला सिलेबस काय असतो, कोण घेतं परीक्षा, काय हेही थोडंसं सविस्तर जर सांगितलं तर ते विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल. आता ही राज्यसेवेमार्फतच होती ही एक्झाम. ओके. प्रिलिम्स यांची सगळ्यांची कंबाईन आहे. बरं. आपली वनसेवा, कृषी सेवा, सामान्य प्रशासन आणि इंजिनिअरिंग सर्व्हिसेस साठी एक प्रिलिम्स कॉमन एक होती. पूर्वपरीक्षा कॉमन होती हो. यासाठी. ओके. आणि मग त्याच्यासाठी जनरल स्टडीज म्हणून एक पेपर आहे. तो पेपर फर्स्ट आणि सेकंड पेपर आहे तो सीसॅटचा. बरं. तर मग जनरल स्टडीजचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये मग हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स, एन्व्हायरमेंट अशा गोष्टी आहेत. आणि जे करंट अफेअर्स पण आहे. आणि जे सीसॅट आहे तर त्याच्यामध्ये आपली जनरल मेंटल ॲबिलिटी चेक केली जाते. ज्यात आपल्याला मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग सारख्या गोष्टी आहेत. तर मग आपण ज्यावेळेस एकतर ॲग्रिकल्चरच्या स्टुडंटचा हा प्रॉब्लेम होतो थोडा की हा सिलेबस थोडा वेगळा आहे प्रिलिम्सचा आणि मेन्सचा सिलेबस हा ॲग्रिकल्चरचा आहे. तर मग ज्या आपल्याला मेन्स पर्यंत पोहोचण्यासाठी पहिली सगळ्यात पायरी आहे की प्रिलिम्स आपल्याला क्लिअर करणं. बरोबर. तर प्रिलिम्स वरती जास्त फोकस केल्यानंतर एकदा आपली क्लिअर कट आपल्याला समजलं की हा आता माझी प्रिलिम्स निघतीये, ते एक्झामचा रिझल्ट ते नंतर लागेल तो भाग वेगळा. आपल्याला एकदा समजलं ना की आपली आता प्रिलिम्स निघेल बाबा, आपल्याला कॉन्फिडन्स आला, मग आपण विदाऊट एनी टेन्शन मेन्सचा अभ्यास करू शकतो. तर त्याच्यासाठी प्रिलिम्स आधी सगळ्यात व्यवस्थित एकदम छानपणे लीडनी काढणं खूप गरजेचं आहे. त्याला तर सगळेच तुम्हाला कॉम्पिटिटर असतात. मेरिट कसं लागतं मग? राज्यसेवेचं जी काही परीक्षा होती त्यांच्यासोबतच मेरिट लागतं की सेपरेट लागतं? नाही, याचं वेगळं लागतं मेरिट. म्हणजे ज्या कृषी सेवेच्या जागा आहेत तर त्या कृषी सेवेच्या जागांच्या मार्फत मग त्यांच्यासाठी वेगळं मेरिट लागतं. जे काय जास्त लागतं, कमी लागतं? कमी लागतं ह्याला जे सामान्य प्रशासनापेक्षा इकडं कृषी सेवेला प्रिलिम्सचं मेरिट कमी लागतं. कारण संख्या पण कमी असेल ना? हा, संख्या कमी असते आणि प्रिलिम्सला तुलनेने कॉम्पिटिशन थोडं जास्त आहे कृषी सेवेला, पण मेन्सला कॉम्पिटिशन थोडं कमी होतं. त्यामुळं सुरुवातीच हा टप्पा एकदा क्लिअर केला की मग पुढच्या गोष्टी आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतात. बरं, आता हे तुम्ही ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये गेलात तर ज्यावेळेस मुलं आम्हाला भेटतात त्यावेळेस एकतर त्यांना पहिली गोष्ट डिस्क्रिप्टिव्हची भीती असते. दुसरी गोष्ट त्यांचा लगेच दुसरा प्रश्न असतो की सर मटेरियलच अवेलेबल नाही, आम्ही अभ्यास कशातून करायचा.
तुम्ही कशातून केलं? एक तर आपलं जे कॉलेजचे रेफरन्स बुक्स आहेत, हं. ते एक तर सगळ्यात पहिला सिलेबस महत्वाचा आहे. सिलेबस तुम्हाला सगळं ॲग्रीचाच असतो का मेन्सला? हां, हां. सगळा ओके. ॲग्रीचाच असतो. हं. 2 पेपर असतात. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. बरं. तर पेपर फर्स्टमध्ये एक जनरल सायन्स म्हणून आहे. तर त्याच्यामध्ये फूड प्रोडक्शन आहे. त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरसाठीचे जे ॲक्ट्स आहेत, लँड रिव्हेन्यू ॲक्ट्स, त्याच्यानंतर महाराष्ट्र लँड रिव्हेन्यू कोड म्हणून एक हे जे ॲक्ट्स आहेत, जमिनीशी रिलेटेड ते हं. ॲक्ट्स आहेत. त्याच्यानंतर ज्या स्कीम्स आहेत वेगळ्या-वेगळ्या, त्या स्कीम्स त्याच्यामध्ये एन्व्हायर्नमेंट सारखा विषय आहे आणि करंट अफेअर्स आहेत. हा पेपर फर्स्टचा भाग झाला आणि पेपर सेकंड हा पूर्ण टेक्निकल, म्हणजे जे डिग्रीमध्ये जे सब्जेक्ट होते ना, प्रत्येक सब्जेक्ट, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट असतील, त्यानंतर ॲग्रीकल्चरचे सब्जेक्ट असतील, हॉर्टिकल्चर असेल, फूड टेक्नॉलॉजी असेल, ABM म्हणजे ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट असेल किंवा फिशरी सायन्स असेल, हे सगळ्या सब्जेक्टचं पेपर सेकंडचा असा टोटल 13 पानी सिलेबस होता. अच्छा. अ, खूप मोठा सिलेबस आहे. हां. पण तुम्ही तेच शिकून आलेलो होतात ना? हां. तर मग त्याच्यातलं त्या सिलेबसला सेग्रिगेट करणं, त्याच्यातल्या कोणत्या-कोणत्या गोष्टी आपल्याला करायला हव्या आहेत, त्या बघणं आणि त्याचबरोबर जे पेपरचा जो फॉर्मॅट होता, पेपर फर्स्ट आणि सेकंड, तर ते त्याच्यामध्ये जे क्वेशन्स आहेत, की काही ऑरला पण क्वेशन्स असायचे. पेपर फर्स्टमध्ये वाव थोडा कमी होता. एक साधारण 16 क्वेशन्स असायचे, 16 किंवा 17. त्यापैकी आपल्याला एक 12 ते 13 क्वेशन सॉल्व्ह करणं कंपल्सरी होतं. बरं. आणि सेकंड पेपरमध्ये अराउंड 32 क्वेशन्स असायचे. त्याच्यातले 20 क्वेशन कंपल्सरी सॉल्व्ह करायचे ओके. होते. म्हणजे कॉलेजमध्ये तसंच असायचं. तेच हां, इकडे आहे. हां. म्हणजे तुम्ही तेच इकडे सिलेक्ट करू होतं. शकता, की हा सोडवायचा की हा हा सोडवायचा. सोडवायचा. ओके. किती दिवस भेटले तुम्हाला मेन्ससाठी? प्रिलिम्स डिसेंबरमध्ये झाली 1 डिसेंबरला. मग डिसेंबरपासून ते 18 मे पर्यंत एक साधारण 6 महिन्यांचा कालावधी भेटला होता. मेन्स दिल्यावर असं वाटलं होतं आपला रिझल्ट येईल म्हणून? हो, म्हणजे कसं की सगळा पेपर कव्हर केला आणि एक म्हणजे आत्मविश्वास होता की आपला हँडरायटिंग चांगलं आहे, आपण लिहिलंय, क्वालिटी लिहिलंय आणि प्रेझेंटेशन पण चांगलं केलंय. तर मग असा एक आत्मविश्वास होता की ह्यावेळेस होऊन जावं आणि मग रिझल्ट लागला, मग झालं. बरं. कुठं होता रिझल्ट लागला त्यावेळेस? इथं पुण्यातच होते, लायब्ररीत होते बरं. आणि रिझल्ट लागला अचानक. तर क्षणी समजलंच नाही, की काय झालंय. असं घरच्यांना फोन करायचं तर ते हात पण काम करत नव्हते, की फोन लावा. मैत्रिणींनीच फोन लावून दिला आणि मग घरच्यांसोबत बोलले. अच्छा. मग घरी गेलात का नाही? घरी गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि मग काय सगळ्या एकदम म्हणजे आदल्या दिवशी एक नॉर्मल लाईफ होती आणि दुसऱ्या दिवशी ती नॉर्मल लाईफ पूर्ण चेंज होऊन गेली, की सगळे इतके लोकांशी संबंध. कारण की गेली 4 ते 5 वर्ष एकलकोंड जग होतं, की फक्त आपली फॅमिली, आपण फक्त तितकंच. अभ्यास, आपण आणि आपली फॅमिली आणि अचानक ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळं मग असं मला एक क्षण वाटायचं, की हे स्वप्न आहे की काय? आणि मग सगळे छान म्हणजे आई-वडिलांना पण खूप छान आनंद झाला. गावकऱ्यांना पण खूप म्हणजे त्यांच्या मुलीसारखं त्यांनी माझा आनंद सेलिब्रेट केला त्या अर्थातच दिवशी. तुम्ही जे म्हटलात, की आयुष्य बदलून गेलं. हो. कारण त्याच्यासाठी तर हा एवढा तास असतो ना. हो. हे 5 वर्षाची मेहनत त्यासाठीच असते. तर आता तुमच्या गावामध्ये बरेच अधिकारी येतात. हो. तर तुमच्याकडे पाहून पण बऱ्याच पालकांना वाटत असेल, की बाबा ही झाली तर आमची मुलगी पण होईल. हं. असे काही भेटायला येतात आता? हां. एक त्या दिवशी सर एक काका भेटले. त्यांची मुलगी अजून छोटी होती, 10वी ला होती बहुतेक. तर ते खास माझ्याकडे भेटायसाठी घेऊन आले. म्हणले, "हिला पण तुझ्यासारखंच बनायचंय हं. आणि म्हणून मी तुझ्याकडे घेऊन आलोय." तिची इच्छा होती का? हो, तिची इच्छा आहे, की तिला पण असं काहीतरी करायचंय आणि अजून 1-2 मुली पण घरी येऊन गेल्या, की "दीदी कसं करायचंय? काय करायचंय?" म्हणजे कसं आहे सर, आपण ज्या ग्रामीण भागातून येतो ना, तर त्या भागामध्ये मुलींना शक्यतो शिकवण्याकडं थोडा कल कमी असतो. म्हणजे आजकाल पालक लक्ष देतायत, पण तितका पण नाहीये. पण ह्या बाबतीत खरं मी लकी म्हणजे खरंच खूप भाग्यवान आहे, की मी म्हणेन, की माझ्या घरच्यांनी माझ्यात कधीच असं पार्शालिटी केली नाही, की माझे 2 भाऊ आहेत मला. हं. त्यांनी मला माझ्या भावांपेक्षा जास्त जीव लावलाय. दोन्ही बरोबर. पण भावांपेक्षा आणि असं कधी मला जाणवलं पण नाही, की मी मुलगी आहे, की मी हे करू शकत नाही किंवा काय नाही. ते म्हणायचे, "तू कर, आम्ही आहे." म्हणून तर आणि तुम्ही आज इथे आहेत. हो, खरंच. आणि मी खरंच भाग्यवान आहे, की त्यांच्या सगळ्यांच्या पूर्ण फॅमिलीच्या सपोर्टने मी इथपर्यंत आले. काय करतात आई-वडील? आई-वडील, आई तर शेती करते आणि वडील ते मोटार रिवायडिंगचा व्यवसाय करतात. बरं. म्हणजे गावामध्येच तुमचा व्यवसाय आहे हो, म्हणायचं. मग हे करत असताना तुम्हाला पुण्यात शिकायला पाठवलं, तुमचं हो, ॲग्री कंप्लीट केलं. हो. काय आता त्यांच्याकडे पाहून काय वाटतं?
त्यांच्याकडं त्यांना बघितलं की मला बघितलं की म्हणतात की असं एकतर त्यांना रडायला येतं. सुरुवातीला तर रडायला आलं आणि मग ते झालं की मग त्यांचं असं म्हणजे त्यांचं म्हणणं हे येतं की तुझ्यामुळं आम्ही आज 4 माणसांमध्ये तुझ्यामुळं आम्हाला बसण्याची संधी भेटली. म्हणजे आमचं पण खरंच खूप भाग्य आहे, की इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्या त्या गोष्टी. आणि त्यात माझा मधला भाऊ आहे. हं. तो माझ्यापेक्षा 2च वर्षांनी लहान आहे. बरं. तर माझ्या म्हणजे फॅमिली नंतर जर आई-वडील आणि आजी-आजोबांनंतर माझा तो मधला भाऊ आहे. तो लहान आहे माझ्यापेक्षा 2 वर्षांनी. पण जसं मोठा भाऊ करतो ना, त्यासारखं त्याने केलंय माझ्यासाठी, की बरं. मोठा भाऊ लहान बहिणीला पैसे देतो. हा लहान भाऊ मोठ्या बहिणीला पैसे क्या द्यायचा. बात आहे. आणि कुठेतरी त्याचा पण म्हणजे ह्याच्यामध्ये त्याग आहे, माझ्या ह्या जे करियर आहे, त्याच्यामध्ये त्याचा पण एक त्याग आहे, की जर त्याने तो त्याग नसता केला किंवा वडिलांना व्यवसायात मदत नसती केली, तर आज मी इथं कदाचित नसू शकले असते. म्हणजे हा सगळ्यात मोठा मेसेज आहे, कारण हो. फॅमिली तुम्हाला किती सपोर्ट करते. हे खूप महत्वाचं आहे. फक्त त्याला फक्त आर्थिक सपोर्ट नाही, मेंटली पण मानसिक सपोर्ट पण. खूप गरजेचा असतो. हो. कारण पैसे देताय तुम्ही आणि पैसे देताना प्रत्येक वेळेस टोकताय. हो. किती दिवस, अजून हं. किती दिवस द्यायचे, ती मानसिकता पण राहिली पाहिजे. बरोबर पण आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून ज्यावेळेस तुम्ही सांगितलं, की पूर्व हं. परीक्षा पास होणं खूप महत्वाचं असतं. हो. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा होऊन जाईल. हं. काय केलं होतं तुम्ही पूर्व परीक्षेसाठी असं विशेष? पूर्व परीक्षेसाठी एकतर आपला जो सिलेबस बघितला, हं. त्याच्यानंतर मग पी-वाय-क्यूज आहेत. हं. तर त्याच्यासाठी मी आपलं एक स्टेप अप अकॅडमीचं लॉजिक बूस्टर यूज केलं होतं. हं. तर त्याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, त्याचं विश्लेषण एकदम छान पद्धतीनं दिलेलं आहे. बरं. आणि त्याच्या अलाइड ज्या गोष्टी आहेत ना, की त्या क्वेश्चनच्या अलाइड काय-काय विचारलं जाऊ शकतं, ते पण तिथं दिलेलं होतं. आणि जेणेकरून आपण सर्च पण करू शकू, की हां बाबा हे विचारलं जाऊ शकतं, आपण केलं पाहिजे ते पण. तर ते एकदम असं कॉम्प्रिहेन्सिव्ह बुक म्हणतो ना आपण, त्या टाइप मला त्याची हेल्प झाली. आणि बाकी मग जे रेफरन्स बुक्स आहेत, जे आपण सगळे यूज करतो GSसाठी ह्याच्यासाठी, तर मग ते यूज केलेले, टेस्ट सीरीज लावलेल्या आणि मग त्याच्यातनं मग हेल्प झाली अच्छा. प्रिलिम्ससाठी. बरं, मग आता प्रवास थांबलाय की पुढे आता काय आहे? कारण तुम्ही हं, इंटरव्ह्यू या पॉडकास्टमध्ये नाही बोलला, पण सुरुवातीला चर्चा करत असताना तुम्ही बोललात, की हं. मी UPSCची तयारी करण्यासाठी पुण्यात आले होते. हो. आता हे झाल्यानंतर मी करेल त्याचा. आता हा तर फॉर्म नाही भरलेला, हं. कारण तितकं प्रिपरेशन नव्हतं झालं या इंटरव्ह्यूच्या ह्याच्या त्या प्रिपरेशनमध्ये. तर मग नेक्स्ट अटेम्प्ट देईल मी. तुम्ही आता बोलताना सांगितलं होतं, की हं, 4-5 वर्ष एकलकोंड हं, राहणं, फक्त फॅमिलीसोबत हं, संपर्कात राहणं. जर आत्ता यश नसतं आलं, हं. तर काय? तर काय मग प्लॅन होता तयार? कारण ॲग्री झालेले आहे तुमचं. हं. मग प्लॅन असा काही मी विचार नव्हता केला. कारण की असं एक वाटायचं की ह्याच्यात होऊन जाईल आणि बाकी एक्झाम दिल्या होत्या. पण मग जर प्लॅन बी म्हणून विचार करायचा तर मग जॉबच केला असता ॲग्रीकल्चर इंडस्ट्रीमध्ये. अच्छा. चला, हं. म्हणजे काहीतरी प्लॅन बी होता, नाहीतर हो. मुलींचा प्लॅन बी लग्न असतो. बरं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये आता हं, जसं तुम्हाला सांगितलं, विचारलं होतं, हं, की हं, कुणी भेटायला आलं का? कारण आज रिझल्ट लागला, की आपल्याकडे एक आता प्रथा सुरू आहे, की हं, हं, ते गुलाल, डीजे, फटाके हं, वगैरे, मिरवणुका, सत्कार अर्थात ते झालं पाहिजेत. हं, कारण त्याच्यासाठी एवढा अट्टास केलेला असतो, हं, एवढा आयुष्याचे उमेदीचे वर्ष वाया घालवलेले असतात, ते झालंच पाहिजेत. हं, परंतु हे पाहिल्याच्या नंतर असे कित्येक विद्यार्थी असतात, की हं, एक लाट येते त्याच्यात, की एक्स्टर्नल मोटिवेट होतात हं, आणि त्यांनाही अधिकारी बनायचं असतं. पण हं, त्यांना अधिकारी का बनायचं असतं? हा मान-सन्मान पाहायचा. हं, हं, पाहिल्यामुळे त्यांना वाटतं आपल्याला हे मान-सन्मान मिळाला पाहिजे. हं. काय केलं पाहिजे? म्हणजे असं काय आहेत का काही पॅरामीटर्स, की बाबा या क्षेत्रात येताना आपल्याकडे ते गट्स आहेत का? किंवा त्या पॅरामीटरमध्ये आपण बसतोय का? हं, हं. असं काही जज करता येईल? एकतर हे समाजातल्या प्रतिष्ठेसाठी आपण याच्यात येतो, हा एक भाग झाला. पण म्हणजे हे यश भेटल्यानंतर मला जाणवलं, की ही एक खूप मोठी जबाबदारी आहे, की आपल्याला एक तालुका आता सांभाळायचा आहे. ज्यावेळेस म्हणजे ह्या गोष्टी रिअलाईज झाल्या ना, तर जसं तुम्ही म्हणले, की आपल्याला कडं काय गोष्टी हव्या आहेत ह्या त्या. तर कसं आहे आपण जे हे जर्नी आहे आपली एम-पी-एस-सीची, ह्या जर्नीमध्ये आपण त्या गोष्टी शिकत जातो. म्हणजे एम-पी-एस-सी एक अधिकारी घडवते. ते एक एक्झाममधनं असेल किंवा पेशन्समधनं असेल, अधिकारी घडतो. जरी म्हणजे आपण म्हणलं, की आपल्याकडे आधी त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतील किंवा काय, पण हळू गोष्टी त्या घडत जातात आपल्यामध्ये. हळू पेशन्स येत जातो. मन शांत होत जातं, माणूस शांत होत जातं
आणि कॉन्फिडन्स जसं जसं आपण करत जातो, आपले प्रिलिम्स निघली, मेन्स निघली, मग आपला कॉन्फिडन्स पण हळूहळू वाढत जातो. आणि मग ह्याच गोष्टी असतात की आपल्याला लोकांसोबत जोडून पण ठेवतात आणि लोकांपर्यंत आपण जाऊन काम पण करू शकतो. अच्छा, तुम्ही सांगितलं की 4-5 वर्ष झालं तुम्ही अभ्यास करताय. हम्म, त्याच्या आधी तुम्ही ॲग्रीसाठी बाहेर होतात. हम्म, घरी जायचं, कारण जनरली मुलं 4-5 वर्ष अभ्यास केला, हम्म, मुलं असतील मुली असतील, घरी जास्त जात नाहीत, कारण घरी गेल्याच्या नंतर ऐकावं लागतं किती दिवस हम्म, अजून किती राहिले, कधी हम्म, अधिकारी बनणार. हम्म. मी घरी जायचे, म्हणजे माझ्या घरून मला पूर्ण सपोर्ट होता. माझ्या घरच्यांनी मला मेंटली कधीच असं थोडं पण हे होऊ नाही दिलं की कधी काय काय नाही. होईल म्हणायचे, कर तू, होईल, कर तू, तू कर. मी म्हणायचे, नाही मम्मी मला थोडं भीती वाटतेय. तू भिवू नको, कर तू, आम्ही आहेत, कर तू. त्यांचं फक्त इतकंच असायचं. आणि म्हणजे असं कधी जाणवलं नाही, म्हणजे घरी पण जायचे, राहायचे मस्त. उलट मला कधी इथं करमलं नाही तर मग मी घरी जायचे. ओके. मग एकदा फ्रेश होऊन आलं की मग परत छान स्टडी व्हायचा. अच्छा, हम्म. काय बरं नक्की, तेव्हा तुमच्यासोबत अभ्यास करणारे पण विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, हम्म. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे पण असतील, हम्म. कदाचित असेही काही लोक असतील की त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्यात, हम्म. ते तुम्हाला गाईड करत असतील, हम्म. त्यांचा रिझल्ट येत नाही, तुमचा रिझल्ट आला. काय चुका होतात नक्की अभ्यास करताना? अभ्यास करताना चुका म्हटलं तर एकतर कसं आहे, आपल्याला सगळ्या डायमेन्शननी अभ्यास करायचा आहे. आता तुम्हाला जसं सांगितलं आता की 13 पानी सिलेबस होता. हम्म. अख्खाच्या अख्खा सिलेबस कव्हर करणं सोपं नाहीये. तर मग त्याच्यातलं आपल्याला थोडं रिस्क घ्यावं लागते. ते कलेक्टिव्ह रिस्क म्हणतो ना आपण, बरोबर. तर त्या टाईप आपल्याला रिस्क घ्यावी लागते की हा बाबा, मी हा पॉईंट आला तर हा सोडून देईल. आणि एक सब्जेक्ट होता सर, मी जवळजवळ 15 दिवस त्याची इतकी प्रिपरेशन केलं, पाठ केलं होतं त्याच्यातलं, त्याला एकही क्वेश्चन नाही आला. बापरे. आणि मग त्यामुळे आपल्याला ना कलेक्टिव्ह रिस्क घ्यावीच लागते की हा ठीक आहे बाबा, हा जर आला, मला नाही येते तर मी सोडून देते, ह्याच्या ऐवजी मी दुसरा कोणता तरी क्वेश्चन लिहीन. आपल्याला अशी रिस्क घ्यावी लागते. आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याला जे करंट अफेअर्स, आता ही जी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती ना, तर डिस्क्रिप्टिव्ह एक्झाममध्ये जे करंट अफेअर्स आहेत ते पण ज्यावेळेस आपण इन्क्लूड करतोय त्याच्यामध्ये, त्याला रेफरन्स देतोय. समज एखादा डाटा आहे की एम्प्लॉयमेंट रेट इतका आहे, मग त्याला जर आपण समज रेफरन्स दिला की पिरियडिक लेबर फोर्स सर्वेचा जर रेफरन्स दिला, तर त्याला थोडं व्यापक बनतं. आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने तसं लिहिलं नसेल की असं असं आहे ह्या रेफरन्सनुसार, पण जर ते आपण लिहिलं तर तिथं इम्प्रेशन पडतं आणि आपल्याला एखादा मार्क जास्त मिळून जातो. अगदी. आणि त्याचबरोबर जर आपण डायग्राम्स काढल्या, म्हणजे जितकं आपण रिप्रेझेंट करू आपला पेपर, कॉम्प्रेहेन्सिव्ह बनवू, त्यांना कमी कष्ट पडले ना, ते आपल्याला कमी कष्ट देत आहेत. असं म्हणजे मार्क्स मग आपल्याला चांगले पडून जातील, बरं. असं मला वाटतं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोललातच, पण शेवटी आजच्या पॉडकास्टच्या शेवटी हम्म. तुम्ही पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम होती ती की जी तुम्ही दिली हम्म. MPSC मधली, हम्म. आजही एक्झाम झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना असं वाटतंय की बाबा हे आपल्याला जमणार नाही, डिस्क्रिप्टिव्ह खूप अवघड आहे आणि हे फक्त UPSCचेच विद्यार्थी देऊ शकतात. काय सांगाल तुम्ही यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी? असं नाही, आपण एकदा जर मनातनं ठरवलं ना की हे करायचंय, तर आपण काय पण करू शकतो. आणि डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय की आपण जे ऑब्जेक्टिव्हला फॅक्च्युअल डेटा करतोय, तर याच्यामध्ये आपल्याला वाचायचे आहेत, कॉन्सेप्ट क्लिअर करायच्यात आणि त्या कॉन्सेप्ट आपल्याला समोरच्या म्हणजे जे उत्तरं लिहून आपल्याला ते शिक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत की आपण इतकं, आपल्याला आतापर्यंत आपण शिकलो ह्याच्यात मार्फत मला इतकं ज्ञानाची म्हणजे आहे माझ्याकडं असं. आणि ते उलटा कसं आहे सर की डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला आपली पर्सनॅलिटी त्याच्यातनं रिफ्लेक्ट होती आपल्या पेपरमधनं, की आपले विचार झाले, त्याच्यानंतर आपण कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग झालं की कशा प्रकारे आपण ते उत्तर लिहितोय, डायग्राम्स टाकतोय किंवा आपण आन्सर्स तितके व्यवस्थितपणे लिहितोय, खाडाखोड कमी आहे, सुटसुटीतपणा आहे, याच्यातनं आपली पर्सनॅलिटी पण रिफ्लेक्ट होती की ह्या विद्यार्थ्याने काहीतरी इतरांपेक्षा वेगळं केलंय. तर मग असं भीती नाही घेतली पाहिजे. आपण ठरवलं तर काय पण करू शकतो. फक्त व्यवस्थित करायचं, कॉन्सेप्ट क्लिअर राहू द्यायच्या आणि करत राहायचं, होऊन जातं. ओके. शेवटी आणखी एक प्रश्न विचारतो. तुमच्यासोबत बऱ्याच मुली अभ्यास करतात महाराष्ट्रामध्ये. तुम्ही जर सुरुवातीला सांगितलं की अजूनही मुलींना शिक्षण दिलं जात नाही, तो एक वेगळा पार्ट आहे. परंतु ज्या मुली शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा आपापल्या जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करायला येतात आणि त्या अभ्यास करतात, त्यांना काय सल्ला द्याल? सल्ला तर हाच राहील की आपल्या आई वडिलांच्या कष्टांकडे बघायचं, की त्यांनी आपल्याला कशा परिस्थितीनं इथपर्यंत पाठवलंय, त्यांचे कष्ट आपल्या समोर ठेवायचे आणि करत राहायचं.
आणि करत राहायचं होऊन जातं. आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपल्या आई-वडिलांवरती पण विश्वास ठेवायचा. ते पण आपल्यावर ठेवतात. करत राहायचं, अभ्यास करायचा, फुल्ली फोकस्ड अभ्यास करायचा, होऊन जातं. फोकस महत्वाचा आहे. फोकस महत्वाचा आहे. नक्कीच. म्हणजे मी सांगेल सर तुम्हाला, की ज्यावेळेस मी हे 6 महिने अभ्यास केले ना, मला कसलंच भान नव्हतं. म्हणजे माझ्या मैत्रिणी ज्या रूममध्ये होत्या, त्यांनी पण मला इतका सपोर्ट केला. त्याच्यानंतर लायब्ररीतले सर होते, त्यांनी पण सपोर्ट केला. मला काहीच भान म्हणजे माझं कोणाकडेच लक्ष नव्हतं. तर कसलं कामही त्यांनी मला करून दिलं नाही ते 6 महिने, काहीच नाही. त्यांनी पण खूप सपोर्ट केला त्याच्यामध्ये. नक्की तुमची तळमळ होती अभ्यासाप्रती हां. म्हणून त्या, नाही तर तुम्ही जर टाइमपास करत असते तर त्यांना काही घेणं देणं नाही. बरोबर आहे. कारण त्यांनी तुमच्यामध्ये अधिकारी पाहिला होता, तुमच्या हं. कुटुंबाने तुमच्यामध्ये अधिकारी पाहिला होता हं. आणि ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना हं. तुमच्या प्रयत्नांनी साथ दिली आणि म्हणून तुम्हाला हे यश मिळालं. बरोबर. खरं तर ग्रामीण भागातल्या मुलींसाठी हे एवढं सोपं नाहीये. 3, 4, 5 वर्ष बाहेर राहणं, हं. अभ्यास करणं. हं. आपली परिस्थिती काही एवढी मोठी नसती की दर महिन्याला तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे येणार आहेत. हं. या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही आज हे यश संपादन केलं. हं. हे यश हे फक्त तुमचं नाही, हे तुमच्या कुटुंबाचं आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींचं आहे. नक्कीच. वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमचा प्रवासही मांडला आणि विद्यार्थ्यांना खरं त्या परीक्षेविषयी माहिती दिली आणि स्पर्धा परीक्षेतलं वास्तव देखील सांगितलं. त्याबद्दल होय. आपलं मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू सर.